दोघेही नाही. माधवीताई. माधवीताई किंवा दीप सुद्धा 3 दिवस सलग आम्ही शूट करत होतो. बुंदीचेच लाडू समोर आहेत, ढिगाने, म्हणजे कसं आणि किती कंट्रोल करायचं. मला कधीतरी असं खूप बोर झालं असेल तर माझ्याकडे वेफरचं पॅकेट वगैरे असतं जे मी अख्खं बसून खाते. सो माझ्याकडे ना आता एक सेगमेंट आहे, ही ऑर शी दोघांपैकी ही गोष्ट कोण करतं हे सांगायचं, जेन्युइनली सांगायचं. ठीक आहे, उशिरा दोघांपैकी कोण येत असेल? मी येतो उशिरा, पण मी उशिरा येतो कारण की मला रेडी व्हायला वेळ कमी लागतो. ऑफकोर्स मुलं पटकन रेडी होतात. हां. मला तर मी मी आधी 15 मिनिटं उशिराच येतो. सेटवर प्रँक्स कोणी केलेत का दोघांपैकी? नाही अजून तरी. अजून तरी नाही. पण जरी केले तरी मला असं वाटतं येतशा याच्यामध्ये एकदम आघाडीवर असेल ना. आय थिंक सो. बरं हो हो हो. नाही बरं का? ओके. बरं, ट्रेंड फॉलोवर कोण आहे की इंस्टाग्रामवर हे गाणं व्हायरल होतं, आपण रील्स बनवू? दोघेही नाही. दोघेही नाही. दुसरी माधवीताई. माधवीताई किंवा दीप सुद्धा. दीप. हां, ते जास्त इंटरेस्ट. आपण ही रील करूया ती करूया वगैरे. आम्ही दोघे असे फार- माधवी निमकर आणि सचिन बोबडे, ते आमच्यातले खूप ट्रेंड फॉलो करणार आहेत दोघे. डाएट आणि फिटनेस फ्रीक कोण आहे दोघांपैकी? डाएट ॲज सच नाही, पण मी माझं सांगतो. तूच आहेस अशी असं. हो. हा, म्हणजे रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे आणि खाणं पिणं पण थोडं लक्ष असलं पाहिजे. बेसिक, खूप जास्त असं काही नाही. चमचमीत कोणाला लागतं रोज काही ना काही? मला पण. पण तू तरी म्हणजे हा फास्टिंग वगैरे करतो म्हणजे म्हणून चालेल ना. तर हा फास्टिंग वगैरे करतो. मला ते काही जमत नाही. मला कधीतरी असं खूप बोर झालं असेल तर माझ्याकडे एक वेफरचं पॅकेट वगैरे असतं जे मी अख्खं बसून खाते. असं वगैरे माझं खूप होतं. मीही व्यायाम करते, म्हणजे करायचे जेव्हा सुट्टी असायची तेव्हा. पण 12 आणि 13 तास शूट करून गेल्यावरती मला ते कधी म्हणजे नाही शक्य होत. आणि डाएट असं नाही, पण मी काही गोष्टी फॉलो करते ज्या म्हणजे लवकर जेवायचं किंवा जेवणात फार फ्राईड नाही खायचं गोष्टी किंवा शुगरी गोष्टी अवॉइड करायच्या. तरी आता बुंदीचे लाडू 3 दिवस सलग आम्ही शूट करत होतो. बुंदीचेच लाडू समोर आहेत, ढिगाने, म्हणजे कसं आणि किती कंट्रोल करायचं. मग शेवटच्या सीनमध्ये मी खाऊन टाकला एक लाडू. चिंच. हो, आम्ही तिथे चटणी करताना असं सगळं ठेवले होते ना गोष्टी, त्याचं एवढी एवढी चिंच होती यार आमच्याकडे. मी दिवसभरात एवढी तरी चिंच खाल्ली त्या दिवशी. पण हे तुम्हाला टास्क पण आहे की तुम्हाला कंट्रोलही करायचंय बनवताना, है ना? आणि प्रोडक्शनला जे खर्च आहे, कारण सगळेच आर्टिस्ट काही ना काहीतरी तोंडात हे करतात. स्क्रीन टाईम दोघांपैकी कोणाचं जास्त असेल की सीन कट झाला आणि आपण रील स्क्रोल? माझा असं नाही म्हणजे फार मला कळणार. पण ह्याला पण फोन येतात एवढं मला माहिती आहे. आणि मुलांना काय असतं ना, त्यांना पॅन्ट्सच असतात, सो ते इथेच फोन ठेवतात. आम्ही कोणाला तरी देतो फोन ठेवायला, सो तो पटकन फोन म्हणजे जवळ फोनच्या तो जास्त असतो. कारण चांगलं सांगितलं तिने. सो राग कोणाला पटकन येतो? राग अजून तरी असं काही नाही कळलं की पटकन कोणाला येतोय. पण मला असं वाटतं मलाच येईल, कारण ह्याचे 1-2 किस्से ह्याच्याकडूनच ऐकलेले आहेत की ह्याला फार राग येत नाही. सो आय थिंक आला तर मलाच येईल राग. अजून नेक्स्ट टाईम येताना तुम्ही जेलअप झाला असाल तुमच्या फ्रेंडशिपमध्ये सुद्धा, अजून मी तगडेवाले क्वेश्चन्स घेऊन येईन. पण सध्यासाठी थँक्यू सो मच आणि खूप मजा येते तुम्हाला स्क्रीनवर बघायला. ऑल द बेस्ट. आणि मस्त प्रेक्षकांना काय अपील कराल, काय काय छान छान बघायला मिळणार आहे आता येत्या एपिसोड? ते नाही सांगू शकणार. हां, येत्या एपिसोडमध्ये बघायला काय मिळणार हे आम्ही नाही सांगत आहे, पण येणारे एपिसोड खूप महत्त्वाचे आहेत. गोष्टीची सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या काही भागांमध्येच खूप महत्त्वाचा प्लॉट ओपन होणार आहे किंवा पूर्ण गोष्ट आहे ती ज्या काही ठराविक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित आहे ते सुरुवातीच्या काही एपिसोडमध्येच तुम्हाला कळणार आहेत. सो प्लीज सुरुवातीचा एपिसोड मिस करू नका, म्हणजे तुम्हाला गोष्टीची जास्त मजा येईल पुढे बघताना. आणि बघत राहा तुझ्या सोबतीने स्टार प्रवाहावर 10 वाजता दररोज. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.